घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली राणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला पण हे सोन्याचं आहे. नाही नाही मला नको. नाही 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 हे घ्या. तुम्ही जरी साखी घेतलीत तर तुमचा माझ्यावरचा राग गेला असं समजेल आणि नाही घेतलीत तर माझी किंमत तरी कळेल मला. घेतली असेल का साखळी? नाही नाही म्हणताना खिडकीत ठेवली खरी पण गेला असेल का माझ्यावरचा राग? नाही नाही आज फक्त कुस्ती. खाऊन आज फक्त कुस्ती. आता ती साखी आणि त्या बाई दोन्ही विचार बिलकुल बंद. अरे खा की. कसला विचार करतोयस एवढा? काही नाही ते आज कुस्ती आहे ना व जरा टेन्शन आलंय. अरे कशाला काळजी करतोयस? तुझ्या मोहर उभं राहायची हिंमत आहे काय कुणाची? दर सालाप्रमाणे तूच जिंकणार. नग काळजी करूस. खाऊन घे. हे काय एक एकच? त्या राणाचा खोराक ऐकला नाहीस का काल? राणा पैलवान आहे. तुम्ही आहात का पैलवान? तुमच्या पोटाला जेवढं झेपेल तेवढेच दिले. खा आणि जा. अंजली, ए अंजली. हा बाबा. हे बघ आपण असं करूयात, दुपारी बँकेतनं मी थेट कुस्तीच्या ठिकाणी येतो आणि मग परत येताना आपण मिळून येऊयात. मला काय वाटतंय बाबा, नको जायला आपण. म्हणजे काय होणार आहे ना कुस्ती बघून? हे असं नाही हा, काल ठरलंय आपलं. त्या राणाविषयी खूप काही ऐकलंय. बघूया तरी कशी कुस्ती करतो ते. अंजली तू ही जा बाई यांच्या बरोबर. उगाच उत्साहाच्या भरात आखाड्यामध्ये हे उतरले ना तर हाडबिड मोडून घेतील फुकट.
हो का? मग तूच काय येत नाहीस? मी येऊ आणि मग तुमचा खुराक कोण बनवेल हो? घरी आल की भुक 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 करत. मग बनवस तू खुराक. कुस्तीच काय, बॉक्सिंग सुद्धा खेळेन मी. बॉक्सिंग खेळताय? बदली बदली सोडली तर आयुष्यात दुसरा खेळ जमलाय का तुम्हाला? चला, उशीर होतोय मला. माझी बॅग कुठे आहे? अहो मगाशीच नाही का गाडीवर नेऊन ठेवली? हो का? हा हा बाबा हा. तुम्ही वा पुढे, मी नंतर येते. चला ठीक आहे, दुपारी भेटू. बाय. तुम्ही जर हे घेतलं नाही तर मला वाटेल की तुमचा राग माझ्यावरचा गेला नाही. अहो ह्याच्यामुळे माझं कशात बी लक्ष लागेना झालंय. आपली खूप मोठी चूक झाली असं वाटतंय आणि दोस्त पार आऊट झालाय बघा. आबा नमस्कार करतो. अक्षवंत वा. आज कुस्त्यांचे सराव सामने. अरे वा, छान की. बिंदास खेळायचं. आम्ही बी आलो असतो पण मग तिथे मुंबईचं काम निघालं. अरे पण जिंकणार तूच, आम्हाला खात्री आहे. अख्ख्या पंचक्रोशीत तुझ्यासारखा खमक्या पैलवान नाही कोणी. आबा आजी एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, अशा कुस्त्या ठेवल्या. अरे 100 होती की, पण आम्हाला खात्री आहे जिंकणार तूच. खरं सांगायचं तर आपल्यासारख्या माणसांनी कुस्त्या भरवाय पाहिजेत. हे असं मातीत लोळून आपला मान कस काय वाढल बरं? असून बाई, कुस्ती म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. अहो केवढी मोठी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राला कुस्तीची. ते झालं म्हणा, पण मग असं लोकल लेवलला खेळण्यात काय अर्थ आहे? खेळायचं तर महाराष्ट्र केसरी, हिंद केसरीला खेळावं. असं गाव पातळीला खेळून आपली शोभा वाढणार आहे का मामनजी? असून बाई, कुस्ती कुस्ती असती. अहो मातीतल्या माणसाचा खेळ आहे हो. अहो कुठल्या बी मोठ्या पैलवानाच्या मोठेपणाची सुरुवात गावच्या मातीतूनच होती. अवघड आहे. राणा भाऊजींना हरवणं लय अवघड आहे बघा. बिंदास खेळायचं बरं का. वय आबा. राणा दही. अगोदा का थांबा, आम्ही देतो. राणा भाऊजी घ्या, दही घ्या. अनवय मैदान मारून यायचा. ओ सुरेशदा, आपलं सनीदा, ते पक्क्याचं काय तर मिटवा की. सगळ्या गावभर फ्लेक्स लावत सुटले, सनीदा पैसे द्यायचा आहेत, सनीदा पैसे द्यायचा आहेत. मला बी वैतागच आलाय. दिवसातनं 50 वेळा फोन केला पैसे मिळतात वय. वाड्या गेल्यावर पैसे मिळतात की, असं पक्क्या म्हणत होता. सनीदा, हे प्रकरण जर वाड्यावर गेलं तर वहिनींचा जाळ सण व्हायचा नाही तुम्हासनी. तुझ्यामुळेच झालंय सगळं. तूच भरीला पाडलंच आणि बेट लावल्या मी. आता हे पक्क्याचा वैताग कसा घालवायचा ते बघा. मी काय म्हणतोय, परत एक बेट लावायची काय? कसली? आज राणादाची कुस्ती आहे, राणादा जिंकणार, त्याच्यावरच बेट लावायची. अहो द्या. अरे खाऊ नाहीस का? का? अरे गावातलं शेमड पोरग बी सांगेल राणादा जिंकणार आहे ते. अहो पक्क्याचा एक पाहुणा आहे, कर्नाटकातनं आलाय. मोठं कुळ आहे, डोक्यान जरा आधू आहे. त्याला काय माहिती राणा काय? पाड्या की त्याचा आंबा. मग पक्क्या कसा गपगार बसतो बघा. वार वा उद्या. अरे कसलं डोकं लावलीस रे? अहो मग डोकं म्हणजे आयडियाची युनिव्हर्सिटी आहे नुसती. लागू कामाला? आताच. चांगल्या कामाला येळ कशाला? लाव 4 लाखाची. 4 लाख? अरे लाव तू.
राणादा काय हरत नाही, 4 लाख आल्याशिवाय राहत नाही. अरे पाहुणं आहे कुठं? अहो असलं पाहुणं असणार कुठं? अरे बेस्टच की बघ. आपण बी घ्यायची का 90-90? आता अरे दिवाळीत 2 दिवस गॅपच पडलाय. अहो पण कुस्ती आहेत, वास बी झाला तर. इतके दिवस घरात आबा गोदाका यासनी कळायला नेम बाहेर कळतंय वय. मारू स्टार्टर. अरे मार की. चल 90-90 घेऊ, आता दिवाळी साजरी करू. चालतंय. चल तू. चला चला. मला ना या राणाचं काही कळतच नाही. माणसाला ना साधेपणाच कळत नाही बघ कधी. तेच एखाद्यानं वाकड्यात चिरून एखादी गोष्ट केली की कसं बरोबर कळतं. राणादा लई साधा आहे ग, म्हणून कळत नसेल तुला तो. अगं पण मला या ब्रेसलेटचं काही कळत नाहीये. त्याच्यात काय अवघड आहे? एवढं दिलंय ना त्यानं, घाल की मग. अगं असं कसं? माझं होतं ते साधं होतं आणि हे सोन्याचं आहे. सोन्यासारखंच आहे बघ राणादाचं मन. मग ब्रेसलेट कसं साधं दिल तो? आता तू त्याचं कौतुक करणं बंद करा आणि आता या ब्रेसलेटचं काय करायचं तेवढं फक्त सांग. सोपं आहे की. अगं हे मीही केलं असतं ना. कर की मग. कुणी अडवलंय तुला? मी ब्रेसलेट घालणार नाही. नक्की? समजा तर नाहीच घेतली तर साखळी. हा अरे तू डायरेक्ट हातात द्यायला पाहिजे होतीस. ध्यानातच नाही आलं माझ्या. हे साखळी दिसतोर थांबायला पाहिजे होतं का मी? तुला जेवायची घाई लागली असणार, त्याला काय करणार? आता काय करायचं सांग. काय नाही, आता ती साखी आणि त्या बाई दोन्ही विचार बिलकुल बंद. आता फक्त कुस्ती आणि कुस्ती. उठा. राणा आज कुस्ती आहे तुझी, त्यामुळे फक्त कुस्ती आणि कुस्ती. ते काय बी असू दे, तू कुस्तीला यायचंस आणि येताना ते ब्रेसलेट हातात घालायचंस. अजिबात नाही. आपण कुस्तीला जायचं आणि तिथेच ते ब्रेसलेट परत करून टाकायचं. बरं बाई, पण जाताना तरी ते हातात घालशील ना? राणादानं जर ते ब्रेसलेट तुझ्या हातात बघितलं ना तर तो दुपटीनं खेळल ग. अगं मी तिथे ब्रेसलेट परत करायला जाणार आहे, तुझ्या राणादाला चेअरअप करायला नाही. सालाबाद प्रमाणे या वर्षी बी आपल्या तालमीचे हे माझे पट्टे आज भेटणार आहेत. हवा त्यासनी उत्साह देणाऱ्या आणि त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या सर्व कुस्तीप्रेमी गावकऱ्यांचं मी ह्या कुस्तीच्या मैदानात स्वागत करतो.
तर नेहमीप्रमाणे पहिली सुरुवात बच्चे कंपनी बसनं करूया. करा रे पहिली सुरुवात कुस्तीची. अरे बाईंची हातात साखळी नाही म्हणजे बाईंचा राग गेला नाही अजून. राणा तर कसं होणार तुझं? बाईंचा राग कसा घालवायचा? याला म्हणायचा खेळ. अजून तर मेन कुस्ती सुरू व्हायची आहे. राणादा खेळल तवा खरी मजा येईल. अरे वा. आता ज्या पैलवानाची अख्खा गाव वाट बघतोय ते आपले सगळ्यांचे लाडके नंबर 1 पैलवान रणविजय गायकवाड. आता आखाड्यात उतरतायत. बघितलंस म्हणून गावच्या सगळ्या पोरींचा जीव आहे रानावर. पण त्याला आमचं आवडत आहे. आणि तो आहे की स्वतःहून तुला ब्रेसलेट देतो आणि तू घालत नाहीस ना. दोघं पण सारख्याला वारकेच व्हायचा. अंजली घाल की ग ब्रेसलेट. जोर लावा जोर. लेची पेची नाही पाहिजे कुस्ती. हाय चला भेडा. अंजली अजून पण टाइम घाल की ग ब्रेसलेट. ते बघून राणादाला अजून जोर येईल.
हरिण